नाशिकमधील द्वारका अंडरपास कामात 125 वर्षापूर्वीची पाण्याने भरलेली विहीर सापडली आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असताना 10 फूट खोदकाम केल्यावर ही ऐतिहासिक विहीर आढळून आली आहे। विहीर बांधणी 1900 सालातील असल्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। आज द्वारका येथे जे जुनी विहीर सापडली, रस्त्याचं अंडरपासचं काम करत असताना ॲक्च्युली ती विहीर सापडलेली नसून ज्यावेळेला इथे द्वारका हॉटेल होतं तिथं असं सर्कल जाळीचं मारून त्याच्यावर स्लॅब टाकला होता। विटेच्या सुरेख विटांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि या उन्हाळ्यातही आज एवढ्या वर्षानंतरही त्या विहिरीतलं पाणी वरती येत असं जिवंत झाले। असे प्रचंड एक ऐतिहासिक वास्तू आज कालाच्या ओघामध्ये या नाशिककरांच्या याच्यातून नष्ट होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।